विद्यार्थी मित्रांनो, या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। माझं नाव आहे निखिल विनायक इंगळे आणि निलेश मठ्ठामींनी मला अशी विनंती केली होती की मुलांना काहीतरी मोटिवेट कर किंवा मार्गदर्शन कर। मी त्याला म्हटलं की मी मोटिवेट तर नाही करू शकत, पण मी स्पोर्ट्सच्या बॅकग्राऊंडमध्ये असल्यामुळे मी त्यांना स्पोर्ट्सबद्दल काही प्रमाणात मार्गदर्शन करू शकतो आणि तोच मार्गदर्शन करण्यासाठी आज मी तुमच्या समोर आलेलो आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लहानपणापासून कोणता ना कोणता गेम खेळलेलाच असेल, भलेही तो कबड्डी असो, खो खो असो किंवा क्रिकेट असो। तर हे काही ना काही गेम तुम्ही खेळलाच असेल, पण तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू जो खेळण्याचा होता तो फक्त जिंकण्यासाठी होता किंवा एन्जॉय करण्यासाठी होता। पण तुम्ही जे प्रिपरेशन्स होती तुमची तिथे वेल प्लॅन प्रिपरेशन्स नव्हती। पण जेव्हा तुम्ही कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डकडे येता, जसं की पोलीस भरती झाली किंवा आर्मी भरती झाली, त्याच्यामध्ये तुमची वेल प्लॅन्ड प्रिपरेशन्स आवश्यक आहेत। त्याच्यामुळे की तुम्हाला सक्सेस रेशिओ तुमचा वाढून जाते। तर सक्सेस रेशिओ तुमचा वाढवायचा असला तर तुम्हाला प्रिपरेशन्स खूप गरजेचं आहे। तर आजचा जो व्हिडिओ आहे, आज मी फक्त जे स्टार्ट करणार आहे प्रिपरेशन्स त्यांच्यासाठी खास बनवलेला आहे की त्यांना कशा प्रकारे मदत होऊ शकते त्यांच्या प्रिपरेशन्समध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्हाला माहीत होते की आता 4 महिन्यानंतर पोलीस भरती आहे किंवा 6 महिन्यानंतर पोलीस भरती आहे किंवा जस्ट तुम्ही आता 5-6 महिन्यानंतर किंवा पोलीस भरती देणार आहात, तर तुम्ही काय करता की जस्ट तुम्ही कोणता तरी व्हिडिओ पाहता, तुम्हाला तिथे दिसते की सकाळी उठून जावं लागते, धावा लागते, तर तुम्ही सकाळी उठता, धावता, मोटिवेशनल व्हिडिओ पाहून तुम्ही डायरेक्टली तसे करू पण शकता किंवा करतात खूप सारे जण। तर डायरेक्ट पहिल्याच दिवशी ते 5 किलोमीटर धावतात आणि त्यांच्यामध्ये मग एक दिवस झाल्यानंतर त्यांच्यामध्ये पुरा मसल्समध्ये खूप जाड व्हायला लागतं किंवा मसलमध्ये स्ट्रेन येते किंवा जे हॅमस्ट्रिंग असतात ते जास्त स्ट्रेच होऊन जातात किंवा त्यांना चालताना प्रॉब्लेम होतो किंवा इंजुरी जे होते, मसल इंजुरी जे होते, तर ते पण काही प्रमाणात होते। त्याच्यामुळे मग हे अवॉइड करण्यासाठी आणि आपली जे प्रिपरेशन्स आहे ते चांगल्या फ्लोमध्ये जाण्यासाठी काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। तर त्याला खूप अटेंटिव्हली ऐका, कारण की हे तुम्हाला खूप समोर कामा पडणार आहे। कारण की मी खूप सारे मुलं बघितले आहे की ते खूप जोशमध्ये येऊन आपले होश गमावून बसतात आणि त्यांना जे इंजुरी जे होते ते टेम्पररी पण राहू शकते किंवा परमनंट पण राहू शकते। तर याच्यामुळे त्यांचं जे फिजिकल प्रॅक्टिसवर खूप परिणाम पडतो। त्याच्यामुळे त्यांचं सिलेक्शन किंवा 1-1 मार्कांना 2-2 मार्कांना त्यांचा जो नंबर आहे तो लागत नाही। तर मित्रांनो, तर आज मी फक्त याच्याबद्दल सांगणार आहे की तुमचं प्रिपरेशन्स कशा प्रकारे व्हायला पाहिजे। की जेव्हा तुम्ही स्टार्टिंगचे मुलं आहेत, तर जे स्टार्ट करणार आहेत पोलीस भरती किंवा पोलीस भरतीची प्रॅक्टिस, तर त्यांनी आपली लेवल पाहून स्टार्ट करायला पाहिजे। की त्यांना जर 5-6 महिन्यात त्यांनी कधीच रनिंग केलेली नसेल किंवा त्यांनी कोणतेच जड वस्तू वगैरे उचलले नसेल, तर त्यांना बेसिकपासून सुरू करायला लागेल। त्यांना सुरुवातीला वॉकिंग करायला लागेल, म्हणजे ते सुरुवात वॉकिंगपासून करा। 10 दिवस वॉकिंग करा, त्याच्यानंतर 1 राऊंड मारा स्टेडियमचा किंवा 2 राऊंड मारा, त्याच्यानंतर हळूहळू प्रोग्रेस करत करत तुम्ही वाढवा। असे नाही की कोणी पोलीस भरतीची प्रॅक्टिस करतात तुम्ही डायरेक्ट त्याच्यात जॉईन होऊन जाल आणि त्याच्यानंतर तुम्ही जॉईन तर होऊन जाल, पण तुम्हाला त्यांची लेवल आणि तुमची लेवल वेगवेगळी असल्यामुळे त्रास तुम्हाला जास्त होणार। तर मी सजेस्ट करेल की तुम्ही डायरेक्ट जॉईन न होता की तुम्ही सुरुवातीला आपली लेवल वाढवा आणि नंतर त्यांना जॉईन व्हा। तर मोस्टली मी तुम्हाला सांगणार आहे की कशा प्रकारे प्रॅक्टिस करायला हवी। तर मुलं डायरेक्टली काय करतात की त्यांना रनिंग मारायची आहे, रनिंग मारून येतात आणि आपल्या कामावर जातात, पण ते खूप चुकीचं आहे। कारण की इंजुरीचे प्रॉब्लेम जे आहे तर याच्यामुळे खूप जास्त वाढतात आणि एफिशियन्सी जी आहे तर एफिशियन्सी काय होतात, मुलांची कमी होऊन जातात। तर बेसिकली मी आज वर्कआउटबद्दल तुम्हाला सांगणार आहे की वर्कआउट कशा प्रकारे असायला हवा। तर सुरुवातीला जेव्हा तुम्ही रनिंग वगैरे स्टार्ट करता, तर डायरेक्ट तुम्ही रनिंग स्टार्ट नका करा। तर रनिंगसाठी तुम्हाला बॉडी जे आहे, आपली बॉडी आहे, तर हे बॉडी वॉर्म करणं खूप गरजेचं आहे। म्हणून सुरुवातीला तुम्ही केव्हाही जाता तर सुरुवातीला वॉर्मअप करा, म्हणजे स्ट्रेचिंग करा। म्हणजे जसे तुम्ही आता हात वगैरे सकाळी असे करू शकता, असे करू शकता किंवा अशी बॉडी जे स्ट्रेच आहे तर हे बॉडी स्ट्रेच करू शकता। तर त्याच्यामुळे किंवा असे मसल्स वगैरे आहेत अशा प्रकारे तुम्ही करू शकता, ठीक आहे। तर हे झाले वॉर्मअप। वॉर्मअपमध्ये तुम्हाला बॉडी वॉर्म करायची आहे। बॉडी वॉर्मअप म्हणजे काय होईल की बॉडी तुमची जे नॉर्मल टेम्परेचर आहे तर बॉडी हीट झाली पाहिजे, त्यामुळे तुमचे मसल्स खोलून जाणार किंवा तुमची जे बॉडी जे आहे तर ते प्रॅक्टिस करण्यासाठी वेल प्रिपेअर्ड राहते। त्याच्यानंतर प्रिपरेशन राहते, प्रॅक्टिस किंवा प्रिपरेशन। तर प्रॅक्टिसमध्ये काय राहील की प्रॅक्टिसमध्ये तुम्ही जे कोणते पण वर्कआउट करणार ते पूर्ण खुलून खुलून प्रॅक्टिस करा, काही प्रॉब्लेम नाही। पण प्रॅक्टिस झाल्यावर तुम्ही डायरेक्ट घरी नको निघून जा किंवा डायरेक्ट प्रॅक्टिस स्टॉप नका करा। तर त्याच्यानंतर असते कूलडाऊन अँड स्ट्रेचिंग। तर कूलडाऊन म्हणजे काय होते की बॉडीचा जो टेम्परेचर आहे तसं नॉर्मली येऊ द्यायला लागते। म्हणजे हळूहळू ब्रीथिंग करा किंवा हर एक जे तुम्ही सुरुवातीला एक्सरसाइज केल्या होत्या वॉर्मअपसाठी तर ते फास्ट केल्या होत्या,
तर कूलडाऊनमध्ये हळूहळू करा आणि स्ट्रेच करा, कारण की आपण जेव्हा एक्सरसाइज करतो तर आपल्या बॉडीमध्ये लॅक्टिक ॲसिड तयार होते आणि लॅक्टिक ॲसिड जर स्टोअर झाला तर आपल्याला क्रॅम्प्स येतात पायामध्ये किंवा हातामध्ये. तर या लॅक्टिक ॲसिडला थोडे स्ट्रेच करा किंवा थोडा रिलॅक्स व्हा, तर त्याच्यामुळे तुम्हाला चांगलं वाटेल आणि तुमची जी इंजुरी आहे किंवा तुम्हाला जे थकवा जाणवेल तर तो जाणवणार नाही. तर कूलडाऊन झाल्यानंतर येते ब्रेक. ब्रेक म्हणजे कसं की तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस नका ठेवा. म्हणजे जसं तुम्ही आता डिसाईड केले आहे की 2 महिने मी नॉनस्टॉप जर प्रॅक्टिस करेल. नॉनस्टॉप म्हणजे कसं की आता तुम्ही विदाऊट ब्रेक म्हणजे कंटिन्यू 7 दिवस आहे तर तुम्ही 7 दिवस किंवा 2 महिने कंटिन्यू प्रॅक्टिस करा. तर त्याच्यामुळे काय होते की बॉडी रिकव्हरीला टाईम नाही भेटत. तर बॉडी रिकव्हरीसाठी हप्त्यातून निदान 1 तरी दिवस ब्रेक ठेवा. म्हणजे तो 7 दिवसाचा हप्ता असते, तुम्ही 6 दिवस प्रॅक्टिस करा, 1 दिवस ब्रेक ठेवा आणि ब्रेकमध्ये तुम्ही रिलॅक्स करा बॉडीला किंवा मसाज करा. तर त्याच्यामुळे तुमची बॉडी अजून पुन्हा जास्त एफिशियंट होईल की समोरचे जे प्रॅक्टिस करण्यासाठी अजून स्ट्रॉंग बनेल आणि तुमचा एंडुरन्स लेवल पण वाढेल. आणि त्याच्यानंतर येते न्यूट्रिशन. तर न्यूट्रिशन मोस्टली अवॉइड करतात. आता मोस्टली आता गडचिरोलीचे मुलं वरण भात खातात आणि झाला, पोळी खातात आणि झाला तेवढ्यावरच. पण न्यूट्रिशन म्हणजे आपण आपला जो ब्रेकफास्ट आहे तर तो त्या प्रकारे असायला हवा, कारण की आपल्याला प्रोटीन्सची आवश्यकता असते. प्रोटीन्स घेणं गरजेचं आहे, कार्बोहायड्रेट्स घेणं गरजेचं आहे, डाएटमध्ये फायबर्स घेणं गरजेचं आहे. कारण की ॲथलीट म्हटल्यावर आपला खाना पण तसा पाहिजे. जसं की आपण टी व्हीमध्ये पाहतो किंवा दूध वगैरे पितात, म्हणजे कुस्तीवाले आहेत तर दूध पितात खूप सारं आणि अंडे खातात. तर अंडे आणि हे आपल्याला काही प्रमाणात आवश्यकता आहे, पण असं नाही की अवॉइड कर, म्हणजे आपण जर नाही म्हणू शकत. हे आपल्याला बॉडीमध्ये घ्यास लागेल, कारण की आपल्याला प्रोटीन्सची आवश्यकता आहे, कार्बोहायड्रेट्सची आवश्यकता आहे, फॅट्सची आवश्यकता आहे. तर याच्यामुळे जे कामाचे पदार्थ आहेत तर ते आपल्याला घ्या लागेल आणि ते आपल्याला कुठून मिळेल, फूड्समधून मिळेल. म्हणून तुमचे डाएटचा प्लॅन जो आहे तर तो तुम्ही न्यूट्रिशनिस्टकडून विचारू शकता किंवा कोणाच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही घेऊ शकता, किंवा तुम्हाला जर वाटत असेल कोणाकडून घ्यायचं तर त्याच्याकडून सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर हा झाला न्यूट्रिशनचा. जर तुम्ही आता जास्त बॉडी डिहायड्रेट झाली तुमची, तर डिहायड्रेट झाली म्हणजे तुम्हाला न्यूट्रीलाइट्स, इलेक्ट्रॉल वगैरे सोबत असायला हवा, नाहीतर तुम्हाला चक्कर येईल, तुम्ही खाली पडाल किंवा तुम्हाला काही पण होऊ शकते. तर त्यामुळे सोबत तुम्ही इलेक्ट्रॉल पॉकेट ठेवा प्रॅक्टिसला जाताना, कारण की कधी काही चान्सेस झाले तसे, म्हणजे तुमची बॉडी जास्त डिहायड्रेट झाली तर तुम्हाला चक्कर वगैरे येऊ शकतो. तर त्यामुळे इलेक्ट्रॉलची बॉटल सोबत ठेवा आणि दूध नियमित ठेवा किंवा बाकीचे तुम्हाला जे आवडीचे पदार्थ आहे, म्हणजे याच्या व्यतिरिक्त, जेवणाच्या व्यतिरिक्त जे प्रोटीनयुक्त पदार्थ आहेत ते तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा. आणि अशा प्रकारे तुम्ही वेल प्लॅन्ड ऑर्डरनुसार तुम्ही आपली प्रॅक्टिस सुरू ठेवा. त्यामुळे तुम्हाला निश्चितच फायदा मिळेल आणि पोलीस भरतीमध्ये तुम्ही निश्चितच यशस्वी व्हाल अशी माझी खात्री आहे. तर एवढंच मी मार्गदर्शन करणार आहोत. तर धन्यवाद ऐकून घेतल्याबद्दल.